पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे पार पडले। गुळाला 4500 रुपये इतका दर मिळालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, पाडव्याला कोल्हापुरामध्ये गुळाचे सौदे केले जातात आणि या शुभ मुहूर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे झालेले आहेत। गुळाला 4500 रुपये इतका दर मिळालेला आहे। आपण ही कोल्हापुरातली दृश्य पाहतोय। कोल्हापूरमध्ये गुळाचे सौदे झालेले आहेत आणि यामध्ये गुळाला 4500 रुपये इतका भाव मिळालेला आहे। दरवर्षी अशाच पद्धतीने गुळाचे सौदे होत असतात आणि यावर्षी गुळाला 4500 रुपये इतका भाव मिळालेला आहे। दिवाळीच्या पाडव्याचा शुभ मुहूर्त हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि याच शुभ मुहूर्तावर गुळाचा सौदा केला जातो। त्याचबरोबर सांगलीमध्ये हळदीचा सौदा केला जातो। यंदा गुळाचा जो सौदा करण्यात आलेला आहे त्यामध्ये गुळाला 4500 असा भाव मिळालेला आहे। राज्यभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जातोय। आज दिवाळी पाडवा आहे आणि याच पाडव्याचा शुभ मुहूर्त हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे गुळाचा सौदा करण्यात आलेला आहे। यावेळी गुळाला 4500 रुपये इतका दर मिळालेला आहे। तर कोल्हापूरमध्ये गुळाचा सौदा झालेला आहे। नारळ फोडून या सौद्यांना प्रारंभ झालेला आहे। गुळाला बोली लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सर्वच। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे। प्रताप, गुळाचे सौदे पार पडलेले आहेत, 4500 रुपये इतका दर मिळालेला आहे। शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय का? काय सध्या तिथलं वातावरण आहे? आपण पाहतो की दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी गुळाचे सौदे काढण्यात आलेले आहेत। 45 रुपये इतका दर मिळालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आहे की आज 45 रुपये हा दर मिळाला असला तरी पण पूर्ण हंगामभर हा गुळाचे दर टिकून राहत नाही, अशा प्रकारची ओरड शेतकऱ्यांची आहे। तशा प्रकारची ओरड शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे। पण एकूणच आपण पाहतो की मागच्या वेळेला देखील अशाच प्रकारचा दर मिळाला होता, पण तो दर शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही, अशा प्रकारची ओरड शेतकऱ्यांची आहे। त्यामुळे हा दर बांधून द्यावा अशा प्रकारची मागणी आहे। एकूणच आपण पाहतोय की कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो दर काढण्यात आलेला आहे तो समाधान व्यक्त केलेला आहे। खरं तर आपण पाहतो की ज्यांच्या हस्ते हा दर काढण्यात आला, नावेद मुश्रीफ आपल्यासोबत आहेत, गोकुळचे चेअरमन। आम्हाला सांगा की आज दर काढण्यात आलेला आहे, समाधानी आहात का? कारण आपण पाहिले की एकीकडे म्हशीच्या दुधाला तुम्ही चांगला भाव देताय पण गुळाला चांगला भाव मिळत नाही, अशा प्रकारची ओरड शेतकऱ्यांची असते। नाही, नेहमी सत्य आहे की गुळाला नेहमी दर मिळत नाही, तरी देखील आज 45चा दर व्यापाऱ्यांनी या ठिकाणी काढलेला आहे। निश्चितपणे पुढेही दर वाढत जाईल, परंतु आज तरी 45चा दर निघालेला आहे। मला सांगा की शेतकऱ्यांची ओरड असते की साखर मिश्रित गुळाला देखील भाव चांगला मिळत नाही, कारण साखरेवर GST भरता, साखर मिक्स करता, असं असताना त्या गुळाला देखील भाव मिळत नाही, कारण कोल्हापुरी गुळाची चव वेगळी आहे। चव वेगळी आहे, साखरेवरती साखर मिक्स करतात हे ठीक आहे, पण साखरेचा शेस भरावा लागतो, त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत यायला लागला। आता पूर्वा आडत्यांची आणि आपल्या शेतकऱ्यांची अशी काहीतरी बैठक झालेली आहे, माझ्याकडे ते आलेले होते। म्हणजे आडत्यांनी जर तो शेस लावून जर गुळ घेतला तर आपले व्यापारी ते शेस परत वापस करायला तयार आहेत। तेवढा शेस जर 5% जर आपल्या शेतकऱ्यांना वापस भेटला, करोडो रुपयाचा फायदा आपल्या शेतकऱ्यांचा होणार आहे आणि निश्चितपणानं गुळाचा धंदा हा अतिशय तेजीत आणि चांगला चालेल। आणि गुळ जो आहे आपला कोल्हापूरचा, हा कोल्हापूरचा गुळ अतिशय नावलौकिक असणारा गुळ आहे। आपल्या गुळाला चांगली मागणी आहे। बाहेरच्या जवळजवळ 15-16 देशांमध्ये एक्सपोर्ट गुळ होतोय। आज ही परिस्थिती बघितली तरी एक्सपोर्ट सुरू आहे आणि गुळ चांगला असल्यामुळं चांगला खपतो। बाहेरचा गुळ जे येईल त्याला वेगळ्या पद्धतीचा दर भेटतो। आपल्या गुळाला आत्ता जे भेटणारा दर आहे तो टिकून राहायला पाहिजे, या सातत्य एवढं त्याच्यातलं राहिलं पाहिजे। 1 किलोमध्ये आज काहीतरी 5000 रुपयाचा दर झालेला आहे आणि या 5 किलोमध्ये अगदी 45 रुपयाचा रेट झालेला आहे। हा दर आपण पाहतो की दिवाळीच्या निमित्तानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे, पण हा दिलासा कायमस्वरूपी मिळावा अशा प्रकारची मागणी सर्वांचीच आहे। अगदी धन्यवाद प्रताप, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।